गावाच्या विकासासाठी जीव ओतणारा एक सरपंच एका क्षणात निर्दयी गुन्हेगारांच्या रडारवर येतो आणि त्याचा अमानुष शेवट होतो। 9 डिसेंबर एक काळा दिवस। मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख आपल्या आतेभावासोबत गावाकडे परत येत होते। पण काय माहित होतं की आजचा दिवस त्यांच्यासाठी शेवटचा ठरेल। त्यांची गाडी अडवली गेली, त्यांना बाहेर खेचलं गेलं, बेदम मारहाण झाली आणि त्यांचं अपहरण केलं गेलं। एका व्यक्तीला जिवंतपणी नरक यातना कशा असतात हे जर पाहायचं असेल तर या गुन्हेगारांनी जे केलं ते बघा। त्यांना लोखंडी पाईपनं मारलं, त्यांच्यावर लघवी केली गेली। इतकंच नाही तर निर्गुणपणे तडपणाऱ्या सरपंचाच्या मृतदेहाजवळ उभं राहून आरोपी फोटो काढत होते। खरं तर एका सरपंचाचा गुन्हा तर काय होता, त्यांनी गावात रोजगार चालू राहावा, गुंडगिरी थांबावी यासाठीच आवाज उठवला ना। पण याचा परिणाम काय झाला, त्यांना धमकी मिळाली आणि अखेर त्यांचा जीव घेतला गेला। आणि या हत्येचं मूळ कारण फक्त खंडणी।